कणकवलीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोप धडाडणारे आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन सध्या त्या सभेच्या ठिकाणी उपस्थित आहे। चेतन, कणकवलीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सभा घेत आहेत, तर महायुतीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोप आज धडाडणारे या सभेच्या माध्यमातून राज ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। कारण भारतीय जनता पक्षाला अर्थातच नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंची ही पहिलीच जाहीर सभा पार पडते। निश्चितच शुभम, आपण या सभेच्या व्यासपीठावरती उभे आहोत आणि अनेक अंगांनी या सभेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की रेल्वे इंजिन वगळता कुठल्याही वेगळ्या चिन्हासाठी म्हणजे यावेळी कमळ चिन्हासाठी राज ठाकरे कणकवलीत ही सभा घेत आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिवसेना सोडण्यापूर्वी म्हणजे 19 वर्षांपूर्वी नारायण राणे यांच्या सोबत राज ठाकरे यांचा झंझावात अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला होता। त्यांची मैत्री 19 वर्षानंतर ही तशीच अबाधित दिसते आणि म्हणूनच राणे यांच्या प्रचारासाठी पहिली सभा राज्यातली कणकवलीमध्ये राज ठाकरे घेत आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या व्यासपीठावरून राज ठाकरे संबोधित करणार आहेत त्या व्यासपीठावरती सुद्धा आपण पाहू शकतो की जो पोडियम आहे त्या पोडियमवरती एकंदरीतच कमळ चिन्ह आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे एकूणच बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे आहेत ती जी सभा घेत आहेत ती कमळ चिन्हासाठी घेत आहेत, त्यांचे मित्र नारायण राणेंसाठी घेत आहेत आणि म्हणूनच वेगळ्या प्रकारे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष असेल। काही मनसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत आपल्या सोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय सांगाल राजसाहेब, पहिलीच सभा घेत आहेत ती पण कमळ चिन्हासाठी, मनसैनिकांमध्ये काय एकंदरीत भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहे? सर्व मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि जो निर्णय राजसाहेबांनी घेतला आहे तो योग्यच आहे असं मला वाटतं। कारण त्यामुळे एक वेगळी ऊर्जा पण मिळालेली आहे कार्यकर्त्यांना आणि सगळे कार्यकर्ते उत्साहाने कामकाजाला लागलेले आहेत। दुसरी गोष्ट, किती लोक या ठिकाणी येतील, राज ठाकरे किती वाजता येतील, किती वाजता त्यांचं भाषण असेल? साधारण 10,000 लोकांचं आमचं टार्गेट आहे, पण 10,000 पेक्षाही 12-15 लोक होऊ शकतात सध्या आता। आणि साधारण राजसाहेब ठाकरे 7-7:15 पर्यंत सभेला उपस्थित होतील। त्यामुळे एकूणच शुभम आपण पाहू शकतो की जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरचं चिन्ह असेल ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल। इतकंच नाही तर व्यासपीठावर लावलेला जो बॅनर आहे त्या बॅनरच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की प्रथमच नरेंद्र मोदी असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, ही सर्व महायुतीची जी मंडळी आहेत त्यांचे फोटोही या व्यासपीठावर घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या व्यासपीठाच्या माध्यमातून राज ठाकरे प्रथमच मनसेच्या व्यासपीठावरती सर्व पक्षीय नेते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणूनच सर्व पक्ष नव्हे तर विरोधकांचंही या सभेकडे लक्ष असेल। विशेषतः निशाणा असेल तो उद्धव ठाकरे। अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या सभेच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।